माझ्या बोलण्याचा उद्देश लक्षात आला का? दारूमुळं राक्षस अमृतापासून लांब राहिले आणि कलियुगातले सुद्धा लोक दारूमुळं ह्या नामापासून लांब राहिले. विठाला मग त्या कंसाच्या वरातीमध्ये मद्यप्राशन करून ही राक्षस लोक नाचू लागली. त्या कंसाचे सगळे मित्र सगळं चाललेलं आहे आणि वाद्य वाजता 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 त्या वरातीमध्ये एक आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, ए कंसा, ऐक, लक्ष दे. ज्या बहिणीच्या लग्नामध्ये तू एवढ्या थाटामाटात मिरवत आहेस त्या बहिणीचा 8वा मुलगा तुला मारल्याशिवाय राहणार नाही. कंसानं सांगितलं, ए बंद, सगळं बंद आणि शांत, एकदम एकदम शांत. बंद करा म्हणले सगळे. बाकीचे संघाचे म्हणले, असं असतंय का महाराज, आताशी वरात रंगात आली, एक गाणं जर झालं असतं तर थोडं बरं वाटलं असतं. गावागावात असते तसे, पुढं चला म्हणले की म्हणते नाही नाही एक गाणं होऊ द्या. तसं ते म्हणले एक गाणं झालं असतं तर बरं झालं. कंस म्हणला, गाणं नाही काही नाही, खतम करून टाकी, बंद करा सगळं.